प्रत्येक पावलाला मला आज त्यांची आठवण येते. वडील गेल्याचं दुःख हे आज मला कळतंय. गोविंद भाऊ, खूप भयानक परिस्थिती आहे. आम्ही सावरू शकत नाही त्याच्यात. 2 दिवसापूर्वी तुझा वाढदिवस झाला आणि कदाचित तो वाढदिवस मोठा झाला असता, पण तो वाढदिवसच नव्हता, त्याच्यावर एक शोककळा होती. कसा झाला वाढदिवस? काय आम्ही वाढदिवसच केला. ह्याला काहीच पर्याय नाही कुठला. ते अन्याय दूर करून म्हणजे ते तर सर्वांना न्याय देत होते, पण त्यांनी हे जर दुसऱ्यावर घडलं असतं तर त्यांनी सुद्धा एक ठाम भूमिका घेऊन न्याय दिला असता. जे एक आरोपी आहे त्याला पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि त्यांना मदत करणारे कोण असतील यामध्ये त्यांना 6 आरोपी करून त्यांनाही कठोरात कठोर शिक्षा द्या. संतोष देशमुख यांचं अपहरण त्यानंतर हत्या होऊन आज 1 महिना पूर्ण झालाय. 1 महिन्यानंतर आपण बघतोय की देशमुख कुटुंबीय हे संतोष देशमुख याचं नित्यनेमाने या ठिकाणी पूजा अर्चा करतात. 1 महिन्यापासून खरं तर हा जो काही मंडप टाकलाय, या ठिकाणी लोक येतात, राज्यभरातले लोक येऊन यांचं सांत्वन करण्यासाठी इथे येतात. 1 महिन्यापासून अशाच प्रकारची पूजा अर्चा या ठिकाणी सुरू असते. संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज 1 महिना पूर्ण झालाय. 1 महिन्यानंतर सुद्धा दर दिवशी कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला संतोष देशमुख यांच्या आठवणी आपल्या सगळ्यांच्या समोर असतात. माझ्यासोबत वैभवी आहे. वैभवी, हा 1 महिना दुर्दैवी होता, वाईट अशा अर्थाने होता, कारण ज्या काळात घडामोडी घडल्या तुला सुद्धा अनुभवता आल्या. बाहेर जावं लागलं, या संदर्भात लोकांसमोर जाऊन न्याय मागावा लागला. कसा होता हा 1 महिना? हा 1 महिना म्हणजे हे दृश्य जे आहे ते आम्ही आजपर्यंत कधीच पाहिलं नव्हतं आणि हे दृश्य आहे ते अतिशय भयंकर आहे. आणि जे माझ्या वडिलांची जी हत्या झाली ती तर आता सर्वांना तर माहितीच झाली आहे आणि ज्यांच्यावर जो अन्याय झालाय त्याच्या विरुद्ध आपण जो लढे उचललेत ते लढेच आपल्याला असे पुढे न्यायचेत आणि त्यांना न्याय मिळवून द्यायचा. पण खरं तर असा कोणता क्षण नसेल, दिवस नसेल की ज्यावेळी तुला तुझ्या वडिलांची आठवण झाली नाही. आज 1 महिन्यानंतर तू कुटुंबासोबत उभा आहेस, पण मुलगी म्हणून परत एकदा ती उणीव वाटते की आज वडील सोबत नाही आहेत. उणीव म्हणजे प्रत्येक क्षणाला प्रत्येक पावलाला मला आज त्यांची आठवण येते. आज तर ते इथं असते तर त्यांनी म्हणजे ते अन्याय दूर करून म्हणजे ते तर सर्वांना न्याय देत होते, पण त्यांनी हे जर दुसऱ्यावर घडलं असतं तर त्यांनी सुद्धा एक ठाम भूमिका घेऊन न्याय दिला असता. माझी एकच विनंती आहे की त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्याच्या विरुद्ध आम्हाला न्याय हा पाहिजे. यातले काही आरोपींना अटक झाली, एक आरोपी आज बाहेर आहे. तुम्ही समाधानी आहात या सगळ्या तपासावर? समाधानी म्हणजे आता आम्हाला जे तिळभर समाधान भेटणार आहे ते म्हणजे ज्यावेळेस आरोपींनाही कठोरात कठोर शिक्षा होईल आणि माझ्या वडिलांना न्याय मिळेल. त्यासाठी मी पोलीस प्रशासनाला विनंती करते की जे एक आरोपी आहे त्याला पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि त्यांना मदत करणारे कोण असतील यामध्ये त्यांना 6 आरोपी करून त्यांनाही कठोरात कठोर शिक्षा द्या. वैभवी, खरं तर ही पहिली वेळ होती जिथे तू शेकडो हजारो लोकांसमोर उभा टाकून माईकवर बोललीस आणि त्यावेळेस एक वाक्य जे लोकांना खरं तर अपील होत होतं की जे तुझ्याबद्दल तुझ्या बाबतीत घडलंय ते इतरा बाबतीत घडायला नको. तर जे आज दुःख आमच्या कुटुंबावर आलंय, जे एकच किंवा वडील गेल्याचं दुःख हे आज मला कळतंय, कारण की माझ्या आधी पण किती जणांचे वडील गेले असतील, ते आज दुःख मला कळतंय. आणि हे माझं जे दुःख आहे ते दुसऱ्या कोणत्या मुलीवर येऊ नये मला फक्त इतकंच वाटतं, कारण की हे दुःख खूप भयानक आहे. खरंच हे दुःख तितकंच भयंकर आहे. माझ्यासोबत विराज आहे. विराज, 2 दिवसापूर्वी तुझा वाढदिवस झाला आणि कदाचित तो वाढदिवस मोठा झाला असता, पण तो वाढदिवसच नव्हता, त्याच्यावर एक शोककळा होती. कसा झाला वाढदिवस? काय आम्ही वाढदिवसच केला नाही. पप्पाची आठवण आहे? हो. धनंजय देशमुख भाऊ संतोष देशमुख यांचा माझ्यासोबत आहे. धनंजय, मला कल्पना आहे की एक पाठीराखा होता, गावचा प्रमुख होता, कुटुंबाचा कर्ता होता. 1 महिना आज पूर्ण झाला आहे जो तुमच्यात निघून गेला आहे. विराजला म्हणले तुम्ही की कसा वाढदिवस झाला. आमचा वाढदिवस खूप एरी पण साधा साधा असायचा. आम्ही सगळे कुटुंबासोबत असायचो. मी काल थोडं रिमाइंड केलं की आपण मागच्या वेळेस कुठं होतो. भावाचाच वाढदिवस होता. आम्ही सगळे शेगावला 2 दिवस सगळी फॅमिली तिथे गेलो होतो. तिथंच राहिलो आणि कालचं तर काय भयानक दृश्य होतं.
योगायोग त्या दिवशी आम्हाला मुख्यमंत्री साहेबांना भेटायला बोलवलं आणि आम्ही गेलो. गोविंद भाऊ, खूप भयानक परिस्थिती आहे, आम्ही सावरू शकत नाही त्याच्यातनं. कारण का, प्रसारमाध्यमांपुढं लोक सांत्वन करायला येतात त्यापुढं, किंवा समजा जिथं आपला मोर्चा आहे तिथं वेळ निघून जातो, सगळे दिसतात, पाठीवर हात टाकतात, सांत्वन करतात. त्यांच्यामुळं तरी हे कसं तरी म्हणजे थोडंसं वाटतं की सगळे आपल्यासोबत आहेत. आपला एक भाऊ नाही, लाखो भाऊ देऊन गेला आहे पाठीमागं. पण ज्यावेळेस घरात येतो ना, आम्ही घराचा दरवाजा लावून घेतो आणि फॅमिली सगळी एकमेकांना बघते ना, सगळे शोधत आहेत की मी म्हणतोय माझा दादा कुठं आहे. कपाटाकडे गेलं त्याचे कपडे दिसतात. म्हणजे अशी एक कुठली गोष्ट नाही की तिथं दादाची आठवण नाही येत. आणि ह्याला काहीच पर्याय नाही कुठला. काय कसं म्हणजे प्रश्न विचारले तुम्ही तरी उत्तर काय द्यावं, किंवा आमच्याकडे काय प्रश्न आहेत ते तुम्हाला काय सांगावे. ह्या दोन्हीमधलं खूप डिफरन्स विषय झालेत सगळे. खूप वाईट परिस्थिती आहे आमच्या कुटुंबावर. म्हणजे शेवटची भेट तुमच्या भावाची 1 महिन्यापूर्वी कधी झाली होती? ज्या दिवशी 6 तारखेला हे भांडण झालं ना, त्या दिवशी आम्ही 6:30 ते 7च्या दरम्यान, किंवा समजा मागं पुढं असेल वेळ, पण आम्ही दोघंजण एवढं डीपमध्ये बोललोत, सगळं कळून चुकल्यासारखं. म्हणजे दादा तू लवकर येऊ द्या, आपण हे करू. दिदीच्या लग्नाचा आमचं विषय झाला, पुढं जे फ्युचरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, कसं करायचं, सगळे विषय आम्ही बोललोत. आणि काळाचा एवढा घाला घातला ह्या काळाने की आज तुम्ही बघताय, तुम्ही कुटुंबातले सदस्य आहेत, जरी प्रसारमाध्यमांचं तुम्ही काम करत असले तरी तुम्ही आम्हाला मागच्या 7-8 वर्षापासून आमचं गाव, आम्ही, आमचे लोक तुम्ही ओळखताय, प्रत्येक गोष्टीला येत आहे. सगळं मोडून गेलं आमचं, काय राहिलं नाही. तर ती दृश्य कुणालाच विसरता येणार नाही. म्हणजे जे वरण बघितले संतोष अण्णाच्या अंगावरचे, थरकाप होतो आणखी ते आठवलं. मला ऐकू नाही वाटत ते, मी डीपमध्ये नाही गेलो, मला भयानक त्रास होईल. मी कोणी बोललं तर मी त्या गोष्टीकडे जातच नाही, अजून गेलोच नाही. म्हणजे माझी आत्तापर्यंत डेअरिंग नाही झाली, कारण माझा भाऊ फुलासारखा आम्ही सगळ्यांनी जपला होता. तो आमचा कुटुंबातला माझा भाऊ, किंवा हिचे वडील नव्हते, सगळ्यांचेच वडील होते. ते कुटुंबाचाच एक खूप मोठा आधार होता. आणि शब्दात नाही व्यक्त होत भाऊ मी. तुम्ही मला किती जरी प्रश्न विचारले 1000, तरी माझ्या 1000 प्रश्नाचे उत्तरं 10,000 ओळीत असतील. एवढं मोठं उत्तर आहे माझ्या भावाचं किंवा माझ्या कुटुंबातल्या प्रमुखाचं. आता मला एवढंच वाटतं की ह्या लेकरांवर काय वेळ आली. मला किती कष्ट व्हायचे ते होऊ द्या आयुष्यभरात, पण ह्या लेकरांना मी कधी आता आयुष्यात उघडं नाही पडू देणार, समाज पण आणि मी पण. आणि तुम्ही बघितलं, माझा दादा आज नाही आहे, पण माझ्या सगळ्या ज्या आठवणी आहे दादाच्या, तुम्ही बघितल्या सगळ्या गोष्टी मी शेअर पण करतोय. आमच्याकडे काही नसताना आम्ही खूप सुखी होतो, खूप आनंदी होते. खूप संतोष, घरातला संतोष नाही गेला खरं तर, आयुष्यातला गेला. बाकी काही नव्हतं, पण आम्ही सुख होतं ना, जगात कुणाकडे एवढं सुख नसतं एवढं आमच्या कुटुंबाकडे सुख होतं. भाऊ बहीण लेकरं सगळे, आई वडील सगळे एकदम सुखात आमचं होतं. आणि आम्हाला अपेक्षा पण नव्हत्या, कारण गरजा खूप छोट्या होत्या आमच्या. आम्हाला कधी मोठ्या गाडीत फिरायची हौस नव्हती, किंवा आम्हाला कुठेतरी कुणासोबत तरी फिरायची हौस नव्हती. आम्ही खूप साध्या पद्धतीनं आयुष्य जगत होतो. आता त्याच्या विना कसं जगावं, खूप मोठा पडलेला प्रश्न आहे आमच्या पुढं. त्यासोबत संतोष देशमुख यांच्या बहीणसुद्धा आहेत. ताई, हे जे घडतंय ते फार वाईट आहे, कुणाच्याही नशीबी येऊ नये, पण बहीण म्हणून मागचा 1 महिना कसा होता? काय बोलायचं सुचत नाही बघा, काहीच कळत नाही. शेवटची भेट कधी झाली? माझं आत्ता म्हणजे डीप व्हायच्या अगोदर नाही का, माझा असा ऍक्सिडेंट थोडा झाला, तर मला काय माहिती ह्यावेळेस मला त्याला सांगवच वाटलं नाही की माझा ऍक्सिडेंट. मला वाटलं तो किती भार घेणार ना माझं, पण सारखंच तो चौकशी वगैरे सारखं त्याचं वडिलासारखंच होतं असं. तर मी त्याला सांगितलं नाही. मग त्याचा फोन आला, ताई दीपवायला कधी येऊन न्यायला. तर मी म्हणलं राजा असं असं, तर म्हणला पुन्हा म्हणला का बरं तू सांगितलं नाही, का बरं लपवती. मग ह्यांचं पण दुखलं. तर काय सांगू, म्हणजे अगोदर बघा ना, म्हणजे कसं मला का बरं असं वाटलं की त्याला आता सांगू नये म्हणून. मला काय कळलं का की त्याला आता तो राहणारच नाही. म्हणजे ह्यावेळेस काय माहिती, मला त्याला काही सांगूच वाटलं नाही माझं म्हणजे आजारपण किंवा ऍक्सिडेंट. मग तो थोडासा वाटलं त्याला, का सांगितलं नाही, तो मला प्रश्न विचारत होता, का बरं ताई तू सांगितलं नाही. मग अगोदर तू दाखव, दाजीला दवाखान्यात सण करू नको म्हणणं, ते महत्वाचं आहे. मग मी त्याचं ऐकलं, तेवढंच थोडंसं बोलणं झालं, पुन्हा नाही झालं बोलणं. खरं तर आता ते बोलणं होणार नाही.
त्या घटनेला आता 1 महिना पूर्ण होतो आहे आणि 1 महिन्यानंतरसुद्धा संतोष देशमुख यांच्या जे काही आठवणी आहेत ते आणखी ताज्या आहेत. जे राज्यभरचे लोक या ठिकाणी येतात, देशमुख कुटुंबियांचं सांत्वन करतात. मात्र हा जो 1 महिना होता तो बीडकरांसाठी सुद्धा तितकाच वेदनादायी होता असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, मसाजोग, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.